आता माझी सर्व आपल्या कार्यकर्त्यांना पण काही विनंती आहे, पण तुम्हाला कार्यकर्त्यांना विनंती करायची आहे की आज तुम्हाला तिकीट मिळाले त्या आविर्भावामध्ये राहू नका, काळे काच वर करून राहू नका, काळे गॉगल असतील तर ते काढून टाका, गळ्यातल्या सोन्याच्या चेनी असतील तर त्या पण लोकांना दाखवू नका। तुम्ही लोकांच्या समस्या बनवणारा माणूस म्हणून म्हणा, नेता पण जो आहे त्या माणसांना वाटलं पाहिजे की हा आपल्या घराघरातला माणूस आहे। त्याच्यानंतर जो कार्यकर्ता तुम्हाला फोन करतो त्या कार्यकर्त्याचा तुम्ही फोन उचला। तुम्हाला या काळामध्ये फोन उचलणं शक्य नसेल, त्याची पॅरलल सिस्टीम नेमा, पण त्याचा मोबाईल नंबर सेव्ह केला पाहिजे। रात्री झोपताना काय अशोकराव किंवा काय प्रदीप, काय त्याला आशिष, असं सगळ्यांना तुम्ही बोललं पाहिजे। असं त्या माणसाला खूप चांगलं वाटतं। हॉस्पिटलमध्ये बेड नाही म्हणून साहेब फोन येतात, तर साहेब अशा वेळेला त्या सर्वसामान्य माणसाला जर समजा आपण एखादा बेड मिळवून दिला तर तुम्हाला सांगतो त्या घरच्या घर तुम्ही जिंकू शकता। माझं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने तहसीलदारचं काम आहे, घरातलं काम आहे, अनेक विषयासाठी अधिकारी सहकार्य करत नाहीत, त्यावेळेस आपण त्या माणसासाठी धावून गेलं पाहिजे। हे सरकारी दप्तरात असेल किंवा तुम्ही अनेक ठिकाणच्या वैयक्तिक त्यांच्या समस्या असतील त्याच्यासाठी पण तुम्ही या काळात नव्हे तर नगरसेवक झाल्याच्या नंतर देखील तुम्हाला त्यांच्या मनामध्ये राहणं अत्यंत आवश्यक आहे। खरं तर मी तुम्हाला सांगतो की लोक खूप जण म्हणतात चव्हाण साहेब की पैशाच्या बळावर निवडणुका लढविल्या जातात, पण मी तुम्हाला एक सांगतो या ठिकाणी, जर समजा संकटात उभा राहणारा जर समजा मजबूत खांदा त्या माणसांना मिळाला तर त्या ठिकाणी लोक 1000-500च्या नोटाला भिरकून टाकतात आणि त्याच माणसाच्या पाठीमागे उभे टाकतात। माझी तुम्हाला विनंती आहे की बॅनरवर चेहरे लावल्यानं मतं येत नाहीत, कामाच्या क्षणी कोण धावून येतो त्या माणसाला मतं मिळतात, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। कामाच्या क्षणी मदत करणारा जो माणूस असतो, पण तुमचं ऑफिस असं निर्माण करा, कार्यकर्त्यांची एक टीम निर्माण करा, आलेला प्रत्येक फोन तुम्ही रिसीव्ह करा आणि हे उपयोगी राहणं आणि मदतीस जाणं हे पैशापेक्षा फार मोठं शस्त्र आहे असं मला तुम्हाला सांगायचं आहे। माणुसकीची भाषा वापरा आणि तुमच्या वार्डामध्ये सातत्यानं जर तुम्ही फोन करून जर काम केलं तर घराघरात तुमचं नाव पोहोचेल आणि मदत छोटी असेल किंवा मोठी असेल तुमची भावना मोठी ठेवा। माझी सर्व कार्यकर्त्यांना नम्र प्रार्थना आहे, आपला तुपला करू नका। आम्ही जात पात धर्म काहीच बघितला नाही, चव्हाण साहेबांनी देखील हा इथला आहे का तिथला आहे हा देखील बघितला नाही।